हाय गाईज, कशा आहात सर्वजण? अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे. तर चलात मग नवीन दिवसाची नवीन सुरुवात. व्हिडिओला आहे ना खूप लेट सुरुवात केलेली आहे. आता वाजलेले आहेत 4 तर निघालेलो आहोत बाहेर. तर चला म्हटलं व्हिडिओ शूट करावं तुमच्याबरोबर. आज कुठे निघालेलो आहोत तर परी पण रेडी झालेली आहे आणि उष्णता भरपूर आहे ना, त्याच्यामुळे एकदम सिंपल कपडे परीने घातलेले आहेत. तर मी पण अशा प्रकारे साडी घेतलेली आहे, पाहू शकताय. आणि यश पार्किंग वगैरे पाहू शकते किती स्वच्छ आहे का, तर धुवून काढलेलं आहे त्याच्यामुळे. आणि वरचे जाळे वगैरे पण पूर्ण क्लीन केलेले आहेत. मम्मी लॉक लावते आता. पाहुण्यांचा फोन आलता, लवकर या म्हणून. चला पळा पळा पळा, लवकर पळा लवकर. बघ फटफटी फटफटी फटफट फटफट. गाडी होती बुगाटी बुगाटी सोनू चला ताई. हे पा आम्ही आता पोचलो निघाली. गाडी आणली टू व्हीलर. तुम्ही वेगळ्या गाडीने आलाय का? मी म्हणलं त्याच्यासोबतच आहे का? आपली नाही एवढी ओळख कारण कार्यक्रम पूर्ण उरकलेला होता. तर म्हटलं चला आता जेवण करावं. आम्हाला थोडंसं लेट झालं होतं जाण्यासाठी. तर परी बोलत आहे पण आवाज भरपूर येत होता साईडचा, म्हणून मी परत आवाज त्याच्यात माझा टाकलेला आहे. तर पाहू शकताय मंडप पण भरपूर मोठा होता. तर जेवणाची पंगत बराच वेळ झाला चाललेली होती. नंबर पण भरपूर होते. तर म्हटलं आपलं रिलॅक्समध्ये जेवण करावं. तर आत्ता वाजलेले आहेत 5 आणि जेवण झाल्याच्या नंतर परत घरी जायचं आहे. तर पाहू शकताय भरपूर मोठा मंडप पण होता. कार्यक्रम पण खूप मोठा झाला, छान झाला. तर सचिन बोलत आहेत त्यांच्या फ्रेंड्स वगैरे बरोबर. परी गेली होती पाणी आणण्यासाठी. तर पहा, तिला माहीतच नाही मी तिचं शूट करते म्हणून. तर या गावांमध्ये आहे ना घरं, मी भरपूर अशी आहे ना कौलाची घरं पाहिली. कौलारू घरे आहे ना भरपूर प्रमाणात होती इथे. आणि हे पहा गायांचं खायचा घास. आणि ते पहा कौलाचं घर तुम्ही पाहू शकताय. असं वेगळं काहीतरी पाहिलं ना जरा खूपच वेगळं होऊन जातं, म्हणजे असं वेगळंच वाटतं. का तर आमच्या गावी पण असे कौलाची घरं वगैरे कोणाचीच नाही आहेत. तेव्हा खूप छान वाटलं घर वगैरे ते पाहण्यासाठी पण. तर चला सर्व कार्यक्रम आवरला, पाहुण्यांना टाटा बाय बाय केलं आणि आम्ही आता फायनली घरी निघालेलो आहोत. कार्यक्रम झाला आणि जेवण वगैरे करून आम्ही आलेलो आहोत. तर गाडीत आहोत, CNG भरण्यासाठी थांबलोत पंपावरती. थोडीशी गर्दी आहे आणि आता घरी जायचं आहे. अन्नभोजनची गाडी घ्यायला जावं म्हटलं. 8 दिवस होऊन गेले घरी गेलेले. आमच्या अण्णा काका आम्ही दाखवतो. ते पहा आमचा मोठ्या मोठ्या बस आलं का? गप्प बस अण्णा काका. तुम्ही माझी आठवण काढत होता का? मला उचक्या लागत होत्या. 5-10 मिनिटानंतर उचक्या लागाय सुरू झाल्यात लगेच. थांबलंच नाही का? नाही. ही पा आंटी काय करते स्वयंपाक. भाकरी खायला का करायला? हे पा मुनू लपून बसली शर्ट आणि पॅन्ट. जस्ट घरी आलोय. मुलीचं झालंय स्वयंपाक. आणि हे बघा लाडका आमचं. हे लाडका अजूनच खराब होऊन गेले. नक्ट कणीकडचं हे का नाही, बाळ आहे आमचं. माझं कानात हरवलं बे. कस काय? कुठं पडलं तपास नाही. सकाळी 9 वाजता पहिला आहे मी हात लावला कानाला. मग काल हरवलं का काही लक्षातच नाही. सगळीकडे शोधलं तरी सापडत नाही. कुरडे पहा आमच्याकडे कुरड्या पण चालू झाल्या करायच्या. परीने आणली खायला, ओली ओली आहे थोडीशी. तिने आणली खायला. आणि अक्कलकोट गाणगापूरचा प्रसाद पहा. काका भाऊजी जाऊन आले अक्कलकोटला आणि गाणगापूरला त्याचा प्रसाद. मंगळवेड्याला पण गेलते. भानुबाचं एक थान तिथं आहे आमचं, तर तिथं पण जाऊन आलेत मंगळवेड्याला.
व्यायाम. कोणी 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 चिटकून बसले, चिटकून आहे का नाही. तू कोण आहे? हाय कर की. तू कोण आहे? दिसते का? दिसते. बाय बाय. हा, वरती बघ, वरती बघ. हा. बाय बाय बाय. आता हाय कर. दाखव. बघ, काढू नको पण. काढून बघायची. म्हणू बाय. तर जस्ट घरी आलेलो आहोत आणि येताना आहे ना शिंदेवांची कुल्फी घेऊन आलेलो आहोत. तर सगळं कंट्रोल होतं गोष्टी, पण आईस्क्रीम काही कंट्रोल होत नाही माझ्याकडून. दिसाड का होईना चालूच आहे आईस्क्रीम खाणं. ही गोष्ट कधीच कंट्रोल होऊ शकत नाही. का तर आहे ना, कोणताही सीझन असू द्या मला आईस्क्रीम लागते म्हणजे लागतेच. आणि रोज नाही झालं तर दिसाडा असतेच. तर आज कुल्फी आणलेली आहे. बरेच दिवस झालं शिंदेवांची कुल्फी बाकीच्या सीझनमध्ये भेटत नाही. तर उन्हाळा चालू झाला की कुल्फी भेटत असते, तर आणलेली आहे. तर परी पण कुल्फी खाते आणि सचिनना आईस्क्रीम वगैरे तसलं काय आवडत नाही. आणि मम्मी आहे ना ह्याच्यातच ते सर्दीमध्ये पण खाते का नाही, थंडीमध्ये. पावसाळा असू द्या, गारठा असू द्या, मला याने काहीच त्रास होत नाही. त्यामुळे चालू असतं. मिसळ मिसळ आणावं लागते बघा. असं लाड करावं लागते बघा. हा. बघा बघा, आहे का? लाड करावं लागते बायकोची. हा ना. काय तर